आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी धमकावलं असा एक व्हिडिओ समोर आला होता आणि आता याच महिला पोलीस अधिकाऱ्यावरती राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी आरोप केले। आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगामधील नेमणुकीची चौकशी करा अशी थेट मागणीच मिटकरींनी केली आहे। म्हणजे चुकीला चूक म्हणणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आता अमोल मिटकरी हे मैदानात उतरले आहेत। आपल्या नेत्याची चूक झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न अमोल मिटकरी हे करत असल्याचं दिसून येत आहे। एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला साधारण जनरल नॉलेजमध्ये त्यांना माहित असायला पाहिजे की ज्या राज्यात आपल्याला पोस्टिंग मिळते आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री किती आहेत, कोण कोण आहेत, हे जर त्या बाईला माहित नसेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरच्या धर्तीवर असे फ्रॉड डॉक्युमेंट करून ही अंजना कृष्णा नावाची महिला अधिकारी तिची पोस्टिंग झालेली आहे का त्याबद्दल तिची चौकशी करावी आणि जर ती महिला अधिकारी दोषी असेल तर तिला सुद्धा पूजा खेडकर प्रमाणे तात्काळ निलंबित करावं। कारण आम्हाला शंका आहे तिला पदनियुक्ती किंवा जी काही दिली गेली त्यामध्ये मोठा घोळ असल्याची शंका मला आहे। शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा जपणारे अजितदादा आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काहीही चुकलेलं नाही, कोणत्याच चुकीचा टोन नाही आहे। दादा ज्या पद्धतीने अधिकाऱ्याशी बोलतात त्याच पद्धतीने बोललेले आहेत, त्याच्यामुळे दादाची चूक असल्याचं कारण नाही। आणि उलट आता जे बडवून घेत आहेत ना, महिलांचा अनादर झाला आणि त्या बाईनं अनादर केला त्याचं काय, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने अनादर केला तिचं काय। जर या महाराष्ट्रात या देशात कायदा कानून लागू आहे तर स्त्रियांना जेवढा अधिकार आहे तेवढा पुरुषांना पण अधिकार आहे, इक्वॅलिटी आहे ना आपल्या संविधानामध्ये। अशी महिला अधिकारी कोणी बोलू शकत नाही तुम्ही कोण आहे म्हणून। त्या महिला अधिकाऱ्याचं उर्मट वागणं बघा ना।